जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला महापूर आला असून जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील गोळेगाव गाव पुन्हा एकदा पाण्याच्या विळख्यात अडकलंय। गावातील 90% भाग पाण्याखाली गेला असून शेकडो कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले आहे। हजारो हेक्टरवरील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। परतूर तालुक्यातील गोळेगाव गावावर पुन्हा एकदा महापुराचा डोंगर कोसळलाय। मुसळधार पावसाच्या पाण्याने गावाला जीवघेणा वेढा घेतला असून घराघरात पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे। आपल्या मेहनतीने उभारलेली झोपडी, संसार उपयोगी वस्तू, जनावरांचा सांभाळ हे क्षणात पाण्याच्या तडाख्यात वाहून गेलंय। गोळेगावची ही कहाणी नवीन नसून 1992, 2006 आणि आता 2025 अशा 3 वेळा गावकऱ्यांना महापुराचा सामना करावा लागलाय। लहान मुलांना उचलून सुरक्षित स्थळी धावणारे लोक, वृद्धांना आधार देत घर सोडताना डोळ्यात पाणी आणणारे क्षण, गावात हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळत होते। महिलांचे हरवलेले संसार, शेतकऱ्यांची शेते, वाहून गेलेली गुरेढोरे, अशा प्रकारे घटनेत गावकऱ्यांचे मन हेलावून गेले होते। प्रशासन बचावासाठी धावले असले तरी दरवर्षी पाण्याच्या विळख्यात हे गाव कायम अडकत आहे। त्यामुळे कायमस्वरूपी उपाय होत नाहीत अशी हळहळ ग्रामस्थ व्यक्त करतायत। पाण्याचा विळखा ओसरला तरी गावकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना आणि मनातील भीती मात्र कायम आहे। आम्ही गोळेगाव येथील नागरिक आहोत। माझं नाव आहे विलास सुदाम कसाब। आपण पाहत आहात की हे नदीचं पात्र तुम्हाला वाटत असेल, परंतु हे नदीचं पात्र नाही। नदीचं पात्र तुम्ही झूम करून पाहू शकता। ती आमच्या गावची पहिली बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगच्या पलीकडे 500 मीटर अंतरावर नदीचं पात्र आहे। परंतु असं येणाऱ्याला वाटतंय की हेच नदीचं पात्र आहे का? नाही, हे नदीचं पात्र नाही। ही नदी आता गोदावरी नदी थोडी भरून वाहत होतीच, परंतु या नदीने प्रवाह बदलून गोळेगावच्या अलीकड जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरून ती वाहत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग या गोदावरी नदी पात्रामधून होत आहे। आपल्याला जाणीव असेलच की केवळ अतिवृष्टीमुळे आमच्या गावातील शेतीचं एवढं भयावह नुकसान झालेलं आहे, जे पुढील 25 ते 30 वर्षामध्ये भरून निघू शकत नाही। परंतु हा पाण्याचा तुम्ही प्रवाह पाहू शकता। जवळपास 1.5 किलोमीटरचा हा प्रवाह आहे। या प्रवाहाने तुम्ही ते ऊसा शेती पाहू शकता। इथून पुढे जवळपास 10 किलोमीटर अंतरापर्यंत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। आमची पिके वाहून गेली आहेत, जमिनी आमच्या पूर्ण घासून गेल्या आहेत। शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे। गावातील सर्व लोक जीव मुठीत धरून जगत आहेत। पूर्ण घरामध्ये, पूर्ण गावामध्ये पाणी शिरले आहे। शाळात पाण्यामध्ये आहे, मंदिरं पाण्यामध्ये आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलाही प्रशासन, कुठलेही शासकीय अधिकारी किंवा नेता असतील किंवा पक्षीगण असतील केवळ भेटी देत आहेत आणि आम्हाला मदत आम्ही देऊ एवढेच आम्हाला किंवा मदतीचा महापूर येतोय आम्हाला देत आहेत। परंतु खरी परिस्थिती पाहिजे झाली तर आम्हाला अद्यापर्यंत कुठलीही शासकीय मदत किंवा नेत्याकडून मदत झालेली नाही। 2-4 NGO असतील, संघटना असतील, यांच्या मार्फत धान्य वाटप असतील किंवा जेवण वाटप असतील, याच्या पलीकडे कुठलीही मदत झालेली नाही। अत्यंत दयनीय अवस्था या गावकऱ्याची आहे। आमची प्रशासनाला तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की प्रशासनाने तात्काळ येथे येऊन ह्या सर्वांची दखल घेतली पाहिजे। या पुराची पाहणी केली पाहिजे की खरं किती नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। जवळपास 20 वर्षांनंतर 2006 पूर्वी असा महापूर आला होता, त्यानंतर हा महापूर आलेला आहे। अशा महापूर कदापि येऊ नये असं आम्ही निसर्गाला विनंती करतो। परंतु निसर्गाचं कोणाच्या हातामध्ये नाही, प्रशासनाने त्याचं काम करायला पाहिजे। प्रशासनाच्या हातामध्ये आहे की आम्हाला तात्काळ आमच्या गावकऱ्यांना, आमच्या शेतकऱ्यांना, आमचे शेतमजूर असतील, या सर्वांना तात्काळ यांना मदत जाहीर करावी। माझं नाव बळीराम रामभाऊ काटे। आम्ही गोळेगाव तालुका परतूर जिल्हा जालना इथे आहोत। गोळेगावची पूर परिस्थिती जर पाहायला गेली आज तर आजच्या ठिकाणी खूप मोठी अशी पूर परिस्थिती इथं आहे। जर पाहायला गेलं कोणतेही शासकीय अधिकारी वगैरे नाही आहे। काल शासकीय अधिकारी आले पण त्यांनी दमदाटी सांगायला लागले आम्ही इतके काम करतो ते, म्हणजे हे काय उपकार करायला नाही आमच्या शेतकऱ्यावर। आम्ही त्यांचे ते काम आहे आणि जे काम न करता ते आम्हाला दमदाटी करताय। इथं जर पाहायला गेलं तर 2 दिवस झालं जनावरांना कोणताही चारा नाही आहे आणि जर पाहायला गेलं ते प्रोसेसमध्ये सांगतात जनावरं उपासाने मारायलेत आणि प्रोसेसमध्ये म्हणलं ते म्हणजे त्याने बी ते मरू शकतात। त्यापेक्षा तुम्ही कोणतीही इथं सुविधा वगैरे नाही आहे। जेवणाची व्यवस्था म्हणतात पण इथून 15 किलोमीटर अंतरावर जेवणाची पण व्यवस्था केली आहे, पण 15 किलोमीटर जायला पेट्रोलला पैसे पाहिजेत ना। आज इथं एकही माणसाला जेवायची व्यवस्था नाही आहे। इथे पूर्ण जवळजवळ पाहता आता 500 लोक इथं आहेत, त्यांचे जनावरं आहेत, त्यांसाठी ते इथं थांबले आहेत। शासनाने थोडीफार मदत ती बाहेर केली 15 किलोमीटर, तर इतक्या लांब कोणी जाऊ शकत नाही, अशी कोणती इथं सुविधा नाही आहे। आणि पाण्याचा जो वाढ आहे ती पाण्याची वाढ कंटिन्यू होत आहे आणि त्याच्याकडे कोणत्याही शासनाच्या अधिकाऱ्याचं लक्ष नाही आहे। जर आम्ही पाहायला गेलो तर आम्ही वारंवार विनंती केली तेच शासनाचे जे अधिकारी आहेत तेच आमच्यावर दमदाटी करतात। आणि जे प्रतिनिधी लोक आहेत येतात, भेटून जातात, फोटो काढताच्या व्यतिरिक्त त्यांनी आजपर्यंत कोणतीही आम्हाला मदत केली नाही आहे। आणि जर पाहायला गेलं आलं की सांगता आम्ही पुनर्वसन करू, पुनर्वसन हा नंतरची गोष्ट राहिली, पण आजच्या घडीला जर पाहायला गेलं तर आजच्या घडीला इथं कोणतीही